Class 6 Subject English Chapter 1.7 Are you die kid? तर मुलांनो, आज आपण हा पाठ पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही कधी आईला मदत करता का? किंवा तुम्ही स्वतःची कामे स्वतः करता का? नक्कीच करत असाल ना. तर तुम्ही म्हणताल आम्ही गुड किड पाहिलंय असेल, सुपर किड ऐकलं असेल, पण डाय किड म्हणजे काय? तर डाय किड म्हणजे डू इट युअर सेल्फ, म्हणजेच स्वतःची कामे स्वतः करणारी मुले. चला तर मग आपण आता पाठाला सुरुवात करूया. आर यू अ डाय किड? When you are very young, your parents or other grown-ups did everything for you. म्हणजे काय पहा मुलांनो, जेव्हा तुम्ही बालवयात असतात तेव्हा तुमचे पालक किंवा इतर हे तुमचे काय करतात, तुम्हाला तुमची देखभाल करत असतात. दे फीड यू, वॉशड यू, ड्रेस्ड यू अँड टूक यू अराउंड. म्हणजे ते तुम्हाला खाऊ घालणे, अंघोळ घालणे, कपडे घालण्यापासून सगळं काही तुमच्या भोवती करत असते. बट थिंग्स मस्ट हॅव चेंज सिन्स देन. पण काही काळाने त्यामध्ये बदल होत जातो. नाऊ दॅट यू आर नियरली 11, यू मस्ट हॅव लर्न टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअरसेल्फ. आता तुम्ही जवळपास 11 वर्षाचे झाले असाल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला करता येतात. Here's a list of something an 11 years old child should be able to do. तर इथे काही 11 म्हणजे मुलांनी करावयाच्या 11 वर्षाच्या मुलांनी करावयाच्या कामाची यादी दिलेली आहे. आणि and never mind if you can't do some of these things as yet. आणि त्यातील तुम्हाला काही कामे जमतील किंवा करू पण शकणार नाहीत. There's a whole year for you to learn these things. You will enjoy them. So let's begin our count. तर तुम्हाला जर काही कामे जमत नसेल तर ती तुम्ही वर्षभरामध्ये शिकण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या गोष्टींचा तुम्ही आनंद घ्यायचा. चला तर मग आपण काय करूयात, या कामांची यादी कोणकोणते कामं तुम्हाला करता येतील किंवा करता आली पाहिजे किंवा तुम्ही करायला शिकलात पाहिजे त्या कामांची यादी आपण आता पाहायला सुरुवात करणार आहोत. डू इट युअर सेल्फ. कॅन यू टेक ऑफ युअर पर्सनल हायजीन. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक आरोग्याची काळजी घेता का? आय ट्रिम माय नेल्स रेग्युलरली. डू यू? मी माझी नखे दररोज नेहमी कापत असतो. तुम्ही कापता का? तुम्ही कट करता का? आय टेक अ वॉश ऑन माय ओन. म्हणजे मी माझी स्वतः आंघोळ करतो. अ प्रॉपर वॉश म्हणजे चांगल्या प्रकारे करतो. आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बो, नीज एक्सेट्रा. तर मी आठवणीने माझे कान किंवा हात, कोपर, गुडघा हे सगळे मी स्वच्छ करत असतो. डू यू? आणि तुम्ही करता का? अँड आय यूज इनफ वॉटर, नॉट मोर नॉट लेस. आणि मी तेही पुरेशा पाण्यामध्ये, जास्त पण नाही घेत आणि कमी पण नाही. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. आणि मी माझ्या केसांना कंगवा करू शकतो. आय कॅन वॉश अँड ड्राय माय हेअर ओन. मी माझे स्वतः केस ड्राय करू शकतो. डू यू टेक ऑफ युअर क्लॉथ्स. म्हणजे तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लॉथ्स वेन नेसेसरी. जेव्हा मला गरज वाटते त्यावेळेला मी माझे कपडे धुवू शकतो. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. म्हणजे मी माझे अंडरगार्मेंट्स दररोज वॉश करतो किंवा धुतो. आय डोंट स्टाक युज्ड अँड सॉइल्ड क्लॉथ. मी मळलेले घाणेरडे कपडे काय करते, वापरत नाही. आय पुट देम इन द वॉशिंग बकेट ऑन टाइम. मी त्या कपडे धुण्याच्या बकेटमध्ये नियमितपणे वेळेला टाकतो.
आय ब्रश और स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल. कपडे देण्यापूर्वी मी काय करतो, त्याला मळलेल्या भागांना स्क्रब घासतो किंवा साबणाने घासतो किंवा तो पार्ट स्वच्छ करूनच पुन्हा देत असतो. आय कॅन हँग द क्लॉथ नीटली विदाउट क्रीजेस टू ड्राय ऑन द क्लॉथ लाईन. मी कुठल्याही कपड्यांना घडा न पडू देता, न दुमडू देता ते कपडे चांगल्या प्रकारे वाळू घालू शकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लॉथ्स नियरली. त्याचप्रमाणे मी नेहमी चांगल्या प्रकारे कपड्यांच्या घड्या घालू शकतो. तर मुलांनो, इथे तुम्ही कपड्यांच्या बाबतीत कुठली काळजी घेतली पाहिजे किंवा तुम्हाला कुठली कामे स्वतःहून करता आली पाहिजे ते या कामांची इथे यादी दिलेली आहे. तसेच तुम्ही ते यादी कामे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग पुढची कामे पाहूया. कॅन यू स्विम? तुम्हाला पोहता येते का? आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. म्हणजे मी स्विमिंग पूलमध्ये पोहू शकतो. आय कॅन स्विम इन वेल. म्हणजे मी विहिरीमध्येही पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग धिस इयर. म्हणजे मी या वर्षामध्ये फ्री स्टाईल म्हणजे मुक्त पोहणे हे शिकलो आहे. कॅन यू राईड अ बायसिकल? तुम्ही सायकल चालवू शकता का? आय लर्न टू राईड अ बायसिकल व्हेन आय वॉज 8 years old. मी जेव्हा 8 वर्षाचा होतो त्यावेळेला मी सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. म्हणजे काय पहा, तर मी मोठी सायकल चालवू शकतो. आय एम गोइंग टू लर्न इट इन द व्हॅकेशन. मी सुट्टीमध्ये चालवण्याचा प्रयत्न शिकलो आहे, चालवत असतो. यू शूड केअर फॉर ॲट लिस्ट वन प्लांट. म्हणजे तुम्ही किमान एक रोपट्याची काळजी घेतलीच पाहिजे. माय आंट गिव्ह मी धिस लिटल प्लांट. माझ्या काकीने मला हे काय केलेलं आहे, छोटे रोपटे दिले होते. आय वॉटर इट एव्हरी डे. मी त्याला दररोज पाणी घालतो. आय लूजन द सॉइल अराउंड इट रूट्स फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे मी वेळच्या वेळेला त्या झाडांच्या बुंध्यापाशी त्याची माती व्यवस्थित सभोवती टाकत असतो. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2-3 months. दर 2-3 महिन्याला मी त्या रोपट्याला थोडा का होईना खत घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि नेहमी खत घालत असतो. अशा प्रकारे मी या झाडांची काळजी करत असतो. तर तुम्ही सुद्धा एक का होईना पण झाड लावले पाहिजे आणि वाढवले पाहिजे. किमान ह्या गोष्टी तर तुम्ही करू शकता. तर तुम्ही करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कॅन यू ड्रेस्ड अप फॉर अ स्पेशल ऑकेजन ऑन युअर ओन. म्हणजे तुम्ही खास प्रसंगी काही ड्रेसिंग करू शकता का? When I was in standard 2nd, my father helped me, but now I can dress up on my own, even for a special occasion. म्हणजे खास प्रसंगी मी सुद्धा ड्रेसिंग करू शकतो. Can you convey an oral message to someone correctly? तुम्ही कुणाला तरी तोंडी संदेश योग्य प्रकारे देऊ शकता का? Write a recent message that you passed on. तर खाली दिलेल्या ठिकाणाहून तुम्ही काय करायचं आहे, तो मराठी भाषेमध्ये तुम्ही दिलेला संदेश इथे लिहायचा आहे. ॲट होम म्हणजे घरी कुठला संदेश देता तोंडी, किंवा इन द स्कूल शाळेतील असेल, बिटवीन फ्रेंड्स मित्रांमधील असेल, अशा प्रकारचा तुम्ही जो दिलेला संदेश आहे मित्रांना. आता समजा ॲट होम म्हणल्यास घरात म्हणल्यास काय देऊ शकतात? आई मला जेवायला देऊ शकतेस का ग, वाढ ना ग. मित्रांमध्ये मी आज शाळेला येणार नाही, तू शाळेत सरांना सांगशील का, असा तुम्ही मित्रांजवळ संदेश देऊ शकता, एकमेकांना तोंडी सांगू शकतात ना. हे झाले तोंडी संदेश, ही ते आपल्याला मराठी भाषेमध्ये लिहायचा आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता.
पुढे पहा, यू मस्ट नो हाऊ टू शो. शो मीन्स याचा अर्थ काय होतो पहा, शिवणकामे कसे करायला पाहिजे हे तुम्हाला माहीत असलेच पाहिजे. आय कॅन थ्रेड अ निडल म्हणजे मी सुईमध्ये दोरा ओवू शकतो. आय पुट अ नॉट इन द थ्रेड वेन आय स्ट्रिंग फ्लावर्स और बीड्स इन इट म्हणजे मी जेव्हा फुलांचा हार करत असतो किंवा माळेचे मणी होत असतो त्यावेळेला मी त्याला गाठ बांधतो दोऱ्याला गाठ बांधतो. आय कॅन मेक these stitches running stitch and back stitch. I can also hem the border म्हणजे मी धावते टाके किंवा उलट टाके घालू शकतो. तसेच मी कपड्याच्या कडेला दुमड घालू शकतो. I can sew up a tear in my cloth. I can even sew a button. There is a stitch called buttonhole stitch. म्हणजे काय पहा, तर मी कपड्यांना माझ्या काय करू शकतो, फाटलेले कपडे शिवू शकतो आणि त्यांना बटन लावू शकतो. त्याचबरोबर त्या बटनाला आपण बटन लावण्याच्या ठिकाणी जे असतं काज असतो की नाही, तर तो काज सुद्धा मी करू शकतो. त्यालाच बटन होल असं म्हटलेलं आहे. वन्स आय लव टू हेल्प इन द किचन. मला किचनमध्ये मदत करायला फार आवडते. आय क्लीन और वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मी भाज्या धुवू किंवा स्वच्छ करतो. आय कॅन पील कुकुंबर. मी काकडी सोलतो. आय हेल्प मदर इन क्लिनिंग ग्रेन्स अँड सिरियल्स म्हणजे मी आईला धान्य आणि डाळी निवडण्यासाठी मदत करते. आय लाईक शिफ्टिंग ग्रेन्स और फ्लोअर. मला पीठ किंवा धान्य चाळायला आवडते. आय एम गुड ॲट स्लायसिंग कटिंग और चॉपिंग फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. मला भाज्या कट करायला किंवा भाज्या आणि फळे हे कट करायला, त्याचे स्लाइस करायला आवडतात. आय लव टू शेल अँड इट पीज अँड ग्रीन ग्राम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स म्हणजे काय, तर मला शेंगा ह्या सोलायला आवडतात, त्याची टरफले काढायला आवडतात. आणि डाळी आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मी शेंगा असतील किंवा शेंगदाणे असतील मी काय करू शकतो, त्याची टरफले काढू शकतो. तुम्ही पण आईला मदत केली पाहिजे. इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. आणि मला तर ताक घुसळायला आणि त्याच्यावरचं लोणी, शेवटी जी लोणी येते ते काढायला खूप मजा येते. आय कॅन प्रिपेअर अ सिम्पल डिशेस सलाड पीनट्स लड्डूज म्हणजे मी साध्या जेवण किंवा डिशेस तयार करू शकतो. जसं की सलाड असतील, पीनट्स असतील म्हणजे शेंगदाण्याचे लाडू असतील, हे तयार करू शकतो. इट्स नॉट टू इझी टू मेक डो अँड रोल आउट पुरी और चपातीज म्हणजे हे काही सोपे नाही की पिठाचा गोळा तयार करणे असेल किंवा पुऱ्या किंवा चपाती तयार करणे असेल. म्हणजे हे एवढं सोपं काम नाही, पण आपली आई हे दररोज करत असते. तर अशा प्रकारे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून आईला मदत केली पाहिजे. पुढे पहा मुलांनो, डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी और इंग्लिश अँड टेक डाऊन अ मेसेज व्हेन नेसेसरी. तर तुम्ही कधीही फोनवर जर बोलत असाल तर आवश्यकतेप्रमाणे किंवा जिथे गरज असेल तिथे तुम्ही काय केलं पाहिजे, नम्रपणे त्यांच्याशी बोलता का, किंवा मराठीतून तुम्ही किंवा इंग्रजीमधून तुम्ही बोलता का. पहा कसं एक संवाद दिलेला आहे. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर्स नॉट ॲट होम. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. तो काय म्हणतोय पहा, हॅलो आंटी, मी बिट्टू बोलत आहे आणि आई घरी नाही आहे आणि तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का तिला. हॅलो अंकल, हाव आर यू. आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन सी यू, बाय बाय. म्हणजे काय म्हणतोय पहा मुलगा,
हॅलो अंकल, हाऊ आर यू, तुम्ही कसे आहात? आणि मी आजोबांना फोन नेऊन देतो. ओके, ठीक आहे, बाय बाय असं म्हणतो. यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कंझ्युमर. म्हणजे काय पहा, तर तुम्हीही हुशार ग्राहक व्हायला शिकले पाहिजे. आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. म्हणजे मी वस्तू खरेदी करण्यापूर्वी ती काय करत असतो, चेक करत असतो किंवा तपासून घेतो. आय मेक शुअर दॅट द प्राइस इज राईट. त्याची किंमत योग्य आहे हे तपासतो. आय ऑलवेज पे राईट अमाऊंट. मी योग्य किंमत देतो. आय डू अ मेंटल अरिथमॅटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन बिफोर आय पे द शॉपकीपर. म्हणजे मी दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी त्याची मनातल्या मनात आकडेमोड करतो किंवा सोप्या पद्धतीची आकडेमोड करतो. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. आणि उरलेले व्यवस्थित पैसे मी परत घेत असतो. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. मी उरलेले पैसे हे कसे करत असतो, सुरक्षितपणे आणि काळजीपूर्वक परत आणत असतो. म्हणजे हे तुम्ही अशी छोट्या छोट्या गोष्टीतून मदत करायला पाहिजे, शिकलं पाहिजे. आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. म्हणजे काय पहा मुलांनो, तर मी वस्तू आणण्याकरता योग्य पिशवी आठवणीने घेतो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग. मी प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याचा टाळतो. तर मुलांनो, अशा प्रकारे हा पाठ तुम्हाला समजला असेल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. थँक्यू. आणि प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.